लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुरगुड शहर पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना देण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव कानकेकर यांनी बोलताना पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करत असतात। अशा पत्रकारांचा अवमान करणारी वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत असे ठाम मत व्यक्त केले। अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की संजय दिना पाटील यांचा जेवढा करावा तेवढा निषेध कमीच आहे। पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीवरती बोलणाऱ्या या खासदारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा असे प्रकार वाढत राहतील। पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते आणि या स्तंभाचा अवमान होत असेल तर सर्वांनीच पुढे येऊन याचा निषेध केला पाहिजे। यावेळी प्राध्यापक रवींद्र शिंदे, प्रकाश तिराळे आणि दिलीप निकम यांनीही निषेधपर मनोगते व्यक्त करून पत्रकारांचा सन्मान राखला जावा अशी मागणी केली। या प्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्योतिराम कुंभार, सचिव संदीप सूर्यवंशी, प्राध्यापक सुनील डेळेकर, प्राध्यापक श्याम पाटील, समीर कटके, प्रवीण सूर्यवंशी, राजू चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, विजय मोरबाळे, अविनाश चौगले, शशिकांत दरेकर, भैरवनाथ डवरी आणि अँथोनी बारदेसकर उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। परवा मुंबईमध्ये नुकताच त्या ठिकाणी आपला पक्ष बदलून सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले खासदार संजय पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकारांचा अवमान करणारे अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत। अर्थातच पत्रकार त्यांचे बाईट घ्यायला गेलेले असताना त्याने अत्यंत उद्धटपणे आणि अश्लीलपणे त्या पत्रकारांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्थातच पत्रकारांना धमकी देऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या खासदारांनी केलेलं आहे। यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे संतप्त भावना व्यक्त होत आहेत। अर्थातच त्या ठिकाणी आम्ही मुरगुड शहर पत्रकार संघाच्या वतीनं अशा प्रकारची मागणी करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा संजय पाटील यांच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे आणि अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव टाकून खासदारकीचा त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। अर्थातच संजय पाटील यांनी सुद्धा आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। यासाठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार आंदोलन छेडत आहेत, आंदोलन करतील आणि या पत्रकारांच्या जोरावरती त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी त्यांना द्यायला भाग पडतील अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व पत्रकारांनी या ठिकाणी मांडलेली आहे। त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, अर्थातच पोलीस कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही मुरगुड शहर पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मित्र आज सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील मॅडम यांच्याकडे निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनावरती त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत। मुरगुड शहर पत्रकार संघ आणि कागल तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संजय पाटलांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतायत। इथून पुढे पत्रकारांच्यावरती अशा प्रकारचं जर कोण वक्तव्य करत असेल तर ते कुठलाही पत्रकार खपवून घेतला जाणार नाही ही या ठिकाणी भूमिका आम्ही अत्यंत गडद अधोरेखित करत आहोत। मुंबईतील शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्या संदर्भात अवमानकारक भाषा वापरली, त्याचबरोबर पत्रकारांना जीवे मारण्याची सुद्धा भाषा वापरली। ही बाब लोकप्रतिनिधींच्या तोंडून व्यक्त झाल्यानं लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांना हा एक धक्का पोचलेला आहे। यासाठी अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा अशी वक्तव्य होऊ नये यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज शासनाकडे आम्ही या मुरगुडच्या पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत।